नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभेच्या आधी वर्षभर जवळजवळ एकूणच मराठी माध्यमात रोजच्या रोज उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनमानसात किती सहानुभूती आहे त्याची सुनामी येत होती. सुनामी येत होती. महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांना फसवून मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केलं गेलं, त्याचा राग आलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनमानसात प्रचंड सहानुभूती आहे. अशा लाटावर लाटा येत होता, लाटावर लाटा. ते मला वाटते दुर्वांची जुडी नाटकामध्ये एक डायलॉग होता का कविता होते ती आठवते. लाटे मागून लाट धावते तरीही साठा संपेना, पाप धावते पुण्यक्षती तरीही किनारा भेटेना. त्या ओळी आठवतात. नेमकी गेल्या वर्षभरात लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीच्या माध्यमातून लाटांवर लाटा येत होत्या. पण त्या सहानुभूतीच्या लाटांचा कुठलाही फायदा उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत मिळवता आला नाही. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक म्हणजे 21 जागा उद्धव ठाकरेंनी लढवल्या आणि त्यातल्या निम्मे म्हणजे 10 सुद्धा त्यांना मिळाल्या नाहीत. एवढी अफाट सहानुभूती उद्धव ठाकरेंना होती, जी फक्त माध्यमांना दिसत होती. पण जनमानसाला आपल्यात उकळणाऱ्या उसळणाऱ्या ह्या लाटा कळल्या नव्हत्या, जाणवल्या नव्हत्या. आणि म्हणून 21 जागा लढून 10 सुद्धा उद्धव ठाकरेंना जिंकता आल्या नाही. आणि उद्धव ठाकरेंच्या निम्म्यापेक्षा कमी अवघ्या 10 जागा लढून शरद पवारांनी 8 जागा जिंकल्या. पुढे शरद पवारांसाठी जी सहानुभूती होती ती माध्यम उद्धव ठाकरेंसाठी दाखवत होती. किती गंमत आहे बघा, किती गंमत आहे बघा. आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अवघ्या 17 जागा लढून काय त्या 14 जागा काँग्रेसने जिंकल्या. मग सहानुभूती कुठे गेली? पण ते चालू होतं, सुनामी उसळलेली होती. तशी आता विधानसभा निवडणूक दार ठोठावत असताना मराठी माध्यमामध्ये एक नवी सुनामी आलेली आहे. भाजपतून किंवा इतर पक्षातून, अजितदादांच्या पक्षातून शरद पवार गटाकडे कशी उमेदवारांची रीग लागलेली आहे. ज्यांना ज्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आणि जिंकायची आहे त्यांना आता शरद पवार हाच आपला मसिहा आहे असं वाटायला लागलंय. आणि रोजच्या रोज मोठ्या संख्येने शिंदे गटातले असतील, भाजप गट पक्षातले असतील किंवा अजितदादांच्या गटातले असतील असे आमदार किंवा ज्येष्ठ नेते किंवा अमुक तमुक दणका 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 रोजच्या रोज महायुतीतल्या तिन्ही पक्षांना दणका बसतोय. का? तर त्यांचे कोण ना कोणतरी शरद पवारांकडे जाते. आता काल परवाची गोष्ट आहे. ते कोल्हापूरचे समरजित सिंग घाटगे ते भाजप सोडून शरद पवारांच्या गोटात गेले. त्यांनी तुतारी हाती घेतली आणि सगळ्या माध्यमांच्या तुताऱ्या जीव प्राण फुंकून वाजायला लागल्या की भाजपतून शरद पवारांकडे जाणाऱ्यांची रीग लागली. सुनामी. कधी कधी जरा डोळसपणे बघायचं असं असतं अशा गोष्टी घडतात तेव्हा. खरोखरच शरद पवारांकडे आज जिंकून येण्याची शक्यता असल्यामुळे लोक जाणार असतील तर गेलीही पाहिजेत आणि जातातच. त्यासाठी गद्दार खोके असली भाषा बोलायची गरज नसते. आता पवारांनी खोके उघडून ठेवलेत का? या रे बाबांनो, तुमच्यासाठी मी खोके वाटतोय. या 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 लवकर या. माझ्या पक्षात आलात की 25 खोके, 50 नाही पण 25 खोके देईन. शरद पवारांच्याच गटाचे लोक एकनाथ शिंदेच्या विरोधात 50 खोके एकदम ओके ओरडत होते ना, पक्ष बदलला म्हणून. मग आज जर शरद पवार यांच्याकडे दुसऱ्या पक्षातले लोक जात असतील तर ते काय रिकामे खोके घेणार आहेत? तर ते घाटके गेल्यानंतर किंवा आणखीन कोण, हर्षवर्धन पाटील पण जाणार आहेत. अशा गोष्टी घडत असतात आणि या काय नव्या नाहीये. 2014 असो किंवा 2019 असो, राष्ट्रवादी किंवा
काँग्रेस पक्षातले अनेक जण भाजपात गेलेले होते. अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले होते, आठवतं ना? विधानसभा निवडणुकीपूर्वी 2019च्या आधी अब्दुल सत्तार हे वर्षा बंगल्यावर गेले आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना पुष्पगुच्छ देऊन त्याचे फोटो पेपरमध्ये आणि चॅनेलवर झळकतील याची त्यांनी काळजी घेतली. पण ते भाजपत गेले नाहीत. आता भाजपत का गेले नाहीत? 5 वर्षापूर्वी अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले, पण तसेच नंतर मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरेंच्या बंगल्यावर, आणि हातात शिवबंधन बांधून मोकळे झाले. व शिवबंधनच बांधायचं होतं तर मग वर्षा बंगल्यावर जाण्याची काय गरज होती? वर्षा बंगल्यावर ते गेले होते याचं कारण त्यांना भारतीय जनता पक्षातच जायचं होतं. कारण भारतीय जनता पक्ष 2019 मध्ये परत प्रचंड ताकदीने निवडून येणार हे सगळ्यांनी धरलेलं गृहीत होतं. आधीच्या लोकसभेत 282 वरून 303 पर्यंत भाजप गेला होता आणि महाराष्ट्रात नक्कीच भाजप परत प्रचंड यश मिळवणार हे उघड होतं. आणि म्हणूनच भाजपत जाण्यासाठीच अब्दुल सत्तार वर्षावर गेले होते. ते गेले होते, ते परत निवडणूक जिंकायची म्हणून गेले होते आणि जिंकणारा पक्ष भाजप असेल तर म्हणून ते भाजपच्या मुख्यमंत्र्याकडे गेले होते. पण दरम्यान भाजप आणि शिवसेना यांची विधानसभेसाठी युती झाली होती आणि ज्या मतदारसंघातून अब्दुल सत्तार निवडून येतात तो मतदारसंघ भाजपकडे नव्हता. त्यामुळे अब्दुल सत्तारांना देवेंद्र फडणवीस तिकीट देऊ शकत नव्हते. तिकीट जर जागा जर शिवसेनेकडे होती, भले गेल्या निवडणुकीत त्याच्या आधीच्या निवडणुकीत पराभूत झालेला विधानसभेतला उमेदवार हा शिवसेनेचा असेल, तो काँग्रेसमधून येणाऱ्याला भाजप त्या मतदारसंघात तिकीट देऊ शकत नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या सल्ल्यानुसार वर्षा बंगल्यातून बाहेर पडलेले अब्दुल सत्तार हे मातोश्री बंगल्यावरून पोहोचले. शिवबंधन हाताला बांधून घेतलं त्यांनी. नंतर त्यांना खोके पाहिजे होते ना, ते खोके द्यायचे तर आधी मातोश्री बंगल्यावर जा, शिवबंधन बांधा, असं काही योजना होती का? सांगायचा मुद्दा इतकाच मित्रांनो, की ज्यांना परत एकदा निवडणूक जिंकायची आहे आणि आपल्या बळावर किंवा आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षातून निवडणूक जिंकली जाण्याची शक्यता नसेल तर लोक पक्षांतर करत असतात. आणि हे गेल्या अनेक निवडणुकातून आपण बघितलेलं आहे. अशा वेळेला देवेंद्र फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांना मातोश्री बंगल्यावर पाठवलेलं होतं आणि शिवसेनेत इनकमिंग याच्याही तुताऱ्या फुंकल्या गेल्या होत्या. जेव्हा तुतारी निवडणुकीच्या चिन्ह नव्हती तेव्हा सुद्धा तुताऱ्या फुंकल्या गेल्या शिवसेनेमध्ये इनकमिंग. पण ते इनकमिंग कोणीतरी पाठवलं होतं ना. देवेंद्र फडणवीसांनी असे अनेक लोक शिवसेनेकडे पाठवून दिले होते. तुम्हाला आठवत असेल तर ते भाजपने लोकसभेचा पालघर मतदारसंघ हा शिवसेनेला दिला आणि आपला सिटिंग राजेंद्र गावित हा खासदार सुद्धा शिवसेनेला दिला होता. इनकमिंग नव्हतं, ते भाजपने केलेलं आउटगोईंग होतं. ते आउटपुट होतं, त्याला ह्यांनी इनपुट करून टाकलं. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, की आज जर शरद पवारांकडे उमेदवार जात असतील तर त्याचा फायदा शरद पवारांना आहेच. पण जे अजितदादांबरोबर गेलेले आमदार आहेत किंवा गेल्या वेळेला राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढून पराभूत झालेले उमेदवार आहेत, त्यांना आज शरद पवारांची चढती कमान बघितल्यानंतर शरद पवारांकडे जावं असं वाटलं तर नवल नाही. मग त्यामध्ये हर्षवर्धन पाटील सुद्धा असू शकतात. अगदी आपला पक्षाचे राजीनामे देऊन आपण लवकरच पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी घोषणा घाटगे यांनी केली, समरजित घाटगे यांनी. तेव्हा ते काय बोलले लक्षात ठेवा, की ऋणानुबंध संपत नाही.
2016 पासून ते भाजपत होते आणि आता परत राष्ट्रवादीत चाललेले आहेत, काँग्रेसच्या संस्कृतीत चाललेले आहेत, म्हणून आपले असलेली नाती बिघडणार नाहीत, त्यांचे संबंध दुरावलेले नाहीत, असं जेव्हा घाटगे सांगतात, तर त्याचं कारण सरळ आहे की त्यांना ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे त्या मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ हे अजितदादा गटाचे मंत्री आणि आमदार अनेकदा निवडून आलेले आहेत. आणि जर अजितदादा हे युतीत राहणार असतील तर मग कागलची जागा ही भाजपला लढवता येणार नाही. गेल्या निवडणुकीत तिथून लढून पराभूत झालेल्या उमेदवाराला आज तो भाजपत आहे, तरीही भाजपला ती जागा राष्ट्रवादीला अजितदादांना सोडावी लागेल, तर मग समर्जितचा बळी देणं भाग आहे. आणि म्हणून मग तुम्ही जायला हरकत नाही असं सांगितलं असणार. आणि मला वाटते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सांगून टाकलं की आम्ही जर तिकिटाची गॅरंटी देऊ शकत नसू त्या जागेसाठी कुठलेही, ज्यांना जायचंय त्यांना आम्ही अडवू शकणार नाही, कारण ज्यांना जायचंय त्यांना जर समोरून काहीतरी आश्वासन मिळालं असेल आणि त्यांनी मनोमन जाण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना अडवण्यामध्ये रस उरत नाही, स्वारस्य उरत नाही. थोडक्यात आमच्याकडून जे शरद पवार गटाकडे जातील, काँग्रेसकडे जातील, त्यांना आम्ही अडवणार नाही, असं खुद्द भाजपच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितलंय. हे पण विसरता कामा नये. मग त्याचा दुसराही अर्थ शोधावा लागतो की जे कोणी आज शरद पवारांकडे इनकमिंग करायसाठी भाजपातून आउटगोईंग करतायत ते खरोखरच आउटगोईंग आहे की त्यांना भाजपतूनच या पक्षामध्ये पाठवलं जाते की ठीक आहे सध्या पुरतं तुम्ही तिकडे जा, तिकडून निवडून या, मग पुढच्या वेळेला आपले सुगीचे दिवस असतील तेव्हा परत या. याला शरद पवार पॅटर्न म्हणतात मित्र. हा शरद पवार पॅटर्न आहे. जसे ते म्हणतात ना मुळशी पॅटर्न, लातूर पॅटर्न, तसा राजकारणात आणि निवडणुकीमध्ये एक शरद पवार पॅटर्न आहे. 1995 साली 29 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुका शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने लढवल्या होत्या. त्यामध्ये शरद पवार गोटातले जे कोणी तगडे उमेदवार होते आणि त्यांना काँग्रेस हायकमांडने उमेदवारी नाकारलेली होती. नरसिंहराव तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि पंतप्रधान होते. तेव्हा अशा लोकांना, शरद पवारांच्या खास लोकांना, जेव्हा नरसिंहराव यांनी हायकमांड म्हणून उमेदवारी नाकारली होती आणि दुसऱ्यालाच त्या त्या विधानसभा मतदारसंघात वेगळ्या लोकांना दिलं होतं, थोडक्यात शरद पवार गटात नसलेल्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती, त्या शरद पवारांनी मोठ्या चतुराईने आपल्या अशा लोकांना बंडखोरी करायला लावून निवडणुकीत उतरवलं होतं आणि स्वतः ज्या पक्षाचा आणि ज्या उमेदवाराचा प्रचार केला होता त्याला पराभूत करण्यासाठी आपले बंडखोर मैदानात उतरवले होते. त्याला शरद पवार पॅटर्न म्हणतात. शरद पवार पॅटर्न. आणि गंमत बघा मित्रांनो, असे काहीतरी 36-37 अपक्ष आमदार निवडून आले होते जे मुळात पवार गटातले होते, काँग्रेसचे होते, पण अपक्ष म्हणून निवडून आले होते. आणि त्याच निवडणुकीमध्ये एक आणखीन मोठा प्रसंग घडला होता. मोठा एक प्रसंग घडला होता. शरद पवार सरकारमधले एक दिग्गज मंत्री जे पुढे मुख्यमंत्री झाले असे विलासराव देशमुख यांना त्यांच्या हक्काच्या मतदारसंघामध्ये शरद पवारांनी पराभूत करून दाखवलं होतं. अर्थात तिथे शरद पवारांनी जनता दलाला उमेदवार दिला, त्याला सगळी मदत दिली आणि विलासराव देशमुख यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केलं होतं. पुढे जेव्हा गणित फिरलं आणि काँग्रेसचा घोडा 80 वर अडकला, तरी जे काय 30-40 अपक्ष आमदार आलेले होते ते शरद पवारांचे एकनिष्ठ होते, पवारनिष्ठ होते. पवारांनी
140 पर्यंत पोहोचलेल्या 141 शिवसेना भाजप युतीचे 141 आमदार तेव्हा निवडून आले होते आणि त्यांना काय 4-5 आमदार कमी बहुमताला पडत होते. तेव्हा 30-35 आपले खास अपक्ष बंडखोर जे होते त्यांना शिवसेना बीजेपी युतीकडे पाठवलं. हर्षवर्धन पाटील त्यापैकी एक आहे. डॉक्टर गावित, विजयकुमार गावित हे त्यापैकी एक आहे. मला वाटते दिलीप सोपल वगैरे हे बरेच जवळजवळ 30 पेक्षा अधिक अपक्ष बंडखोर हे शरद पवारांनी तिकडे पाठवले. याला शरद पवार पॅटर्न मी तेवढ्यासाठी म्हणतो की जर आपल्या पक्षात सुद्धा आपले लाडके एकनिष्ठ निवडून येऊ शकत नसतील किंवा त्यांना तिकीट नाकारलं जाणार असेल तर त्यांना दुसऱ्या पक्षात पाठवून निवडून आणणं, याला शरद पवार पॅटर्न म्हणतात. तोच 2014 मध्ये शरद पवारांनी केला. त्यांचे लाडके भाजपात गेले, शिवसेनेत गेले. आज परिस्थिती उलटी कशावरून नाहीये. बावनकुळे म्हणतात, चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात, जे जाणार असतील त्यांना आम्ही अडवणार नाही. ज्यांना पक्ष तिकिटाची गॅरंटी देत नाहीये त्यांना हव्या त्या पक्षात जायला हरकत नाही, आम्ही कोणालाही रोखणार नाही. म्हणजे तिकडे जा, निवडून या, आमदार व्हा, आपला मतदारसंघ टिकवा, पुढे भविष्य बघू आपण. हेच तर शरद पवारांनी 29 वर्षापूर्वी केलं होतं, त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर पण केलं. का रे, अजितदादा बरोबर जातो, जा म्हणून निलेश लंके हे अजितदादांबरोबर गेले ना 2 जुलैला. पण लोकसभेची निवडणूक आल्यानंतर तेच निलेश लंके बिनधास्तपणे शरद पवारांकडे आले आणि लोकसभेत निवडून गेले. याला शरद पवार पॅटर्न म्हणतात. आपले कार्यकर्ते, आपले नेते आपापल्या हक्काच्या मतदारसंघामध्ये टिकून ठेवायचे असतील तर आपल्या पक्षाचं तिकीट मिळणार नसेल किंवा जिंकून येण्याची शक्यता नसेल तर त्याला जिंकू शकणाऱ्या पक्षात पाठवणं आणि आपल्याला पोषक परिस्थिती झाल्यानंतर त्यांना परत आणणं, याला शरद पवार पॅटर्न म्हणतात. मग आज देवेंद्र फडणवीसांचा लाडका, जवळचा, निकटवर्ती असा समरजित घाटगे हा नेता शरद पवारांची तुतारी वाजवायला निघून जात असेल तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शरद पवार पॅटर्न वापरतायत असं नाही का म्हणायचं. कारण जर त्या तसा असेल तर त्या समरजित घाटगे किंवा इतर जे कोणी असतील त्यांच्यावर भाजपकडून आग पकड व्हायला पाहिजे. आग पकड व्हायला पाहिजे ना. पवार गोटातून असं कोणी जात असेल तर विचार करा, जयंत पाटील काय बोलतील, जितेंद्र आव्हाड काय बोलतील, सुप्रियाताई काय बोलतील. नेमकी तीच गोष्ट काकांचाच फॉर्म्युला काकांच्याच पक्षावर देवेंद्र फडणवीस वापरतायत का अशी माझी शंका आहे. ती बरोबर असेल असं नाही, पण ज्या प्रकारे होत आहे, रीग लागलीये, अरे पण त्यामध्ये एक पॅटर्न नाही, तो बघावा लागतो ना. राजकीय विश्लेषण करताना जे डोळ्यांना दिसतं तेच भडाभडा बोललं आणि त्यालाच फार मोठं रणनीती म्हटलं तर तो मूर्खपणा असतो. गोष्ट अशी आहे मित्रांनो, अशी गोष्ट आहे की यामध्ये एक पॅटर्न दिसतो आणि जो पॅटर्न पवारांनी वर्षानुवर्ष वापरला तो आता देवेंद्र फडणवीस वापरतायत का अशी शंका मला येते. कारण तसं नसतं तर बावनकुळेंनी खुलेपणाने असलं वक्तव्य केलं नसतं की जाणार आहे त्यांना जाऊ देत, आम्ही अडवणार नाही. कारण आमच्या गर्दीमध्ये त्यांना जागा मिळणार नसेल तर ते त्यांच्या गाडीत बसून येऊन देत, पुढे बघू काय करायचं ते, पुढे काय करायचं ते बघू. आणि म्हणून माझी अशी दाट शंका आहे की जे काय चाललंय ती शरद पवारांकडे लागलेली रीग नाहीये. शरद पवारांकडे काही सीटा मोकळ्या आहेत
तर त्या सीटांवर जाऊन बसायला ही रीग लागलेली आहे. आणि इथे उभं राहून जाण्यापेक्षा तिकडे जाऊन सीट मिळवा, बसा, पुढच्या 5 वर्षानंतर बघू, असा डाव देवेंद्र फडणवीस सुद्धा खेळू शकतात. कारण हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला जुना अनुभवी आणि सिद्ध झालेला पॅटर्न आहे. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, 2-2.5 महिने आहेत. या काळामध्ये असे महायुतीतल्या 3 पक्षांच्या जागा वाटपात ज्यांना स्कोप नाहीये असे बरेच लोक तिकडे जातील. अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्हाला आठवतं, देगलूर बिलोली या मतदारसंघामध्ये आमदार होते, ते त्यांचं करोनाने निधन झालं, पोटनिवडणूक होती, तेव्हा तिथले शिवसेनेचे माजी आमदार जे गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते, सुभाष साबणे, त्यांना भाजपने आपल्याकडे घेतलं आणि भाजप उमेदवार म्हणून लढवलं. कारण उद्धव ठाकरे त्यांना महाविकास आघाडी टिकवायची म्हणून पोटनिवडणुकीची उमेदवारी देऊ शकत नव्हते. तीच गोष्ट कोल्हापूर उत्तरला झाली होती. तिथे शिवसेनेचे पराभूत माजी आमदार क्षीरसागर म्हणून आहेत, त्यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट नाकारलं होतं आणि काँग्रेसला पाठिंबा देऊन टाकला होता. मग तीच परिस्थिती आज भाजपच्या बाबतीत महायुतीमध्ये होते. तेव्हा मग ज्यांना आपण तिकिटाची हमी देऊ शकत नाही, त्यांची जर तात्पुरती इतरत्र कुठे सोय होत असेल तर त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाठवणं, याला शरद पवार पॅटर्न म्हणतात. आणि कदाचित देवेंद्र फडणवीस तोच पॅटर्न त्याच पवारांच्या विरुद्ध वापरत असू शकतील, ही शंका आहे. खरं खोटं भविष्यात कळेल. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.